नमस्कार, मी शीतल. चला मग आज आम्ही करंज्या बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी आमची पद्धत कशी आहे करंज्या बनवायची. तर बघा तुम्ही. रवा भिजवलेला आहे आणि ते रवा मळायला चांगला असा उंडा एकदम नरम असा सॉफ्ट बनवायला त्या. आम्ही रव्याचेच बनवतो, कोणी मैद्याचे बनवते, पण आम्ही रव्याचेच बनवतो. कारण रवा भिजला ना छान फुगतो, पण करंज्या एकदम खरपूस छान होते. फोटो दिलता मी. आधार कार्ड नव्हतं ना. हा, मोबाईल होता. फोटो दिलता ना त्याला. बस होती एवढीच खूप होत्या. ज्याला आडून मी भरते पडते. मस्त असं साखर आणि खोबरं मिक्स करायचं असं. कोणी खोबरं तूप टाकून असं गरम करून घेते थोडंसं, पण आम्ही असंच करतो. साखर आणि कच्चं खोबरं छान लागते अशी पण करंजी. नक्की करून बघा तुम्ही पण. हे बघा असं आम्ही साशेच घेतलेले आहेत प्लास्टिकचे. हे बघू शकता तुम्ही असे. आणि आता याच्यामध्येच मी साशावरच पुरी लाटलेली ठेवली आहे. आता ती भरते बाकर मध्ये. आम्ही बाकर म्हणतो बर का, कोणी सारण म्हणते, आम्ही बाकर म्हणतो. सगळी पद्धत अशी जिकडले तिकडले वेगवेगळी भाषा असते. हे बघा असं मस्त असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे करंजी आपली फुटत नाही, छान होती. आणि राहिलेलं जे असतं पीठ ते काढून घ्यायचं. सासूबाई पुऱ्या लाटत आहे तर मी भरत आहे करंज्या. हे बघा अशा पद्धतीच्या आता करंज्या करून झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा मस्त अशा फुगल्यात करंज्या. आणि टोपल्यामध्ये हवेला ठेवल्यात. थोड्या नॉर्मल थंड झाल्या ना मग डब्यात भरून ठेवायच्या.
बघा कशा झाल्या, स्पेशल रव्याच्या करंज्या आहेत. सासूबाईची पद्धत आहे याला पण बरं का. आम्ही मैदा वापरत नाही, स्पेशल रव्याच्या करायचो. रव्याचं पीठ भिजवतो आणि मग मस्त करतो रव्याचे. हे बघा आता आम्ही अनारसे राहिले होते ते अनारसे करतोय. बाकीचं झालंय सगळं. आता त्या ताई आलेले आहेत कारण त्यांनी खूप छान अनारसे बनवतात ना. मग आम्ही बोललो तुम्ही आम्हाला पण सांगा म्हणजे परत आम्हाला पण करता येतील. हे बघा तांदूळ भिजून बारीक काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता ते दूध घालून थोडंसं मिक्स करून घेत आहेत. कारण दूध घातल्यानं अनारसे तुटत नाहीत, चांगले येतात म्हणून थोडंसं दूध टाकायला त्या. त्यांच्या पद्धतीनं छान बनवतात पण त्या अनारसे. मग अगोदर एकदा आम्ही केले होते ना, मग त्यांचे अनारसे आम्हाला आवडले होते. बोललो आम्ही या पण वेळेस तुम्ही करून द्या. मस्त आम्ही गप्पा मारत अनारसे बनवायला सुरू आहेत. छान आता ते पीठ मळून घ्यायल्यात त्या, मग अनारसे बनवायचे. जाळीची ना ही इथं ठुल्या बघा ती. हा ती घ्या. त्याच्या खालतच भांड्या का त्या बसते व्यवस्थित चाळणी. अनारसे सगळ्यांना जमत नसते तो. हे बघा अशा पद्धतीनं सगळे गोल्डन कलर येऊपर्यंत तळून घ्यायचे अनारसे. जास्त पांढरे चांगले वाटत नाहीत. आणि बाकी राहिलेले सगळं तळून घेतोय आम्ही आता. हे बघा आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मस्त सगळे अनारसे झालेले आहेत. कसे वाटले तुम्हाला आमचे अनारसे, हा करंजा? जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नंतर.